आणि याच कारणांनी आमचा राजा वेळोवेळी बदनाम होत गेला। बाळाजी औजी चिटणीस कोण तर बाळाजी औजी तोच ज्याला शंभूराजेंनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं। का दिलं होतं हत्तीच्या पायाखाली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। शंभूराजेंची आमच्या स्वराज्याच्या विरोधाची माणसं चालत असतील, वारंवार संधी देऊन सुद्धा ते हात सुधरत नसतील तर अशा हातांना कलम केलं पाहिजे, अशांना हत्तीच्या पायाखालीच दिलं पाहिजे। एक नाही दोन नाही, अनाजी पंत असतील, बाळाजी औजी असतील, यांना पुन्हा पुन्हा संधी देऊन सुद्धा ती माणसं तशी वागत गेली आणि म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली शंभूराजेंनी दिलं होतं। यात कुठेही चुकीचं काही घडलंय असं मला मुळीच वाटत नाही। मग यांचे वंशज जागे होतात म्हणजे याच बाळाजी औजींचा पंतू साधारणपणे 122 वर्षानंतर जागा होतो। शंभूराजांच्या निधनानंतर तब्बल 122 वर्षांनी जागा होतो। म्हणजे शंभूराजेंचं निधन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, 1689 ला शंभूराजे आम्हाला सगळ्यांना निघून गेले आणि त्याच्यानंतर ही चिटणीस बखर लिहिली गेली 1811 साली तब्बल 122 वर्षांनी। आणि त्या बकरीमध्ये शंभूराजे रंगेल होते, शंभूराजे रंगेल होते, शंभूराजेचं कमळासोबत काहीतरी होतं, मंजुळासोबत काहीतरी होतं, असे सगळे संदर्भ समोर आणले गेले। ते फक्त आणि फक्त आपल्या वंशजांना हत्तीच्या पायाखाली दिलं ही एक मानसिकता ठेवून त्यावेळेला लिहिलं गेलं आणि हेच संदर्भ ग्रंथ नंतरच्या जाणकारांनी सुद्धा वापरले, चांगल्या माणसांनी सुद्धा वापरले आणि याच कारणांनी आमचा राजा वेळोवेळी बदनाम होत गेला।